गरमागरम मऊ मसालेदार पावभाजी, वरून बटरचा गोळा, सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर, काकडी. वा, ही पावभाजी इतकी चविष्ट लागते की हॉटेलची आठवण तुम्हाला येणारच नाही. नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ही पावभाजी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर बघूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. सर्वप्रथम 250 ग्रॅम हा फ्लॉवर घेतलेला आहे मी. नंतर 1 वाटी सोललेला मटार आहे. 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि 2 मीडियम आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर अजून भाज्या वाढवायच्या असतील जसे की गाजर, बीट, तर तुम्ही ते अजून एक्स्ट्रा ॲड करू शकता. सर्व भाज्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या सर्व भाज्या 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मग कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. शिजवताना याच्यामध्ये 1 चमचा ॲड करायचा आहे, जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते शिट्टीच्या मार्फत बाहेर येणार नाही. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि 2 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. पावभाजीसोबत खायला जो कांदा लागतो तो मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला छान बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 कांदा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तो पावभाजी फोडणी टाकताना लागणार आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 लिंबू चिरून घेतलेला आहे. 1 काकडी छान कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता दुसरीकडे आपली भाजी ही शिजून कुकर थंड झालेला आहे. ती भाजी सेपरेट करायची आहे त्या पाण्यापासून. त्याच पाण्यामध्ये तिला मॅश करायचं नाही, भाजी छान मॅश होत नाही. त्यामुळे पाणी आणि भाजी हे पूर्णतः वेगळं करून घ्यायचं आहे. उरलेले जे पाणी आहे ते टाकून न देता त्याचा पावभाजीमध्ये वापर करायचा आहे. यातील भाजीतील जे बटाटे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहेत. उरलेली जी भाजी आहे ती छान कुस्करून घ्यायची आहे. याच पद्धतीने तुम्ही जर पावभाजी बनवली तर ती पावभाजी एकदम भन्नाट लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता पावभाजी बनवायला घेऊ. सर्वप्रथम गॅस चालू करून त्याच्यावरती 1 कढई ठेवू. तेल किंवा बटर तुम्ही याचा वापर करू शकता. मी इथे अगोदर तेलाचा वापर केलेला आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा हा टाकायचा आहे परतवण्यासाठी. कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि मिरची याची जी पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आहे. ती छान परतून घ्यायची आहे. अजिबात आलं आणि लसूण ही कच्चा नाही राहिला पाहिजे. चला तर आता मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम पावभाजी मसाला मी इथे टाकलेला आहे. एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे. हळद जर तुम्हाला टाकायची असेल तर ती तुम्ही टाकू शकता. नंतर 1 मिनिट हे सगळे मसाले छान तेलामध्ये परतून द्यायचे आहेत. मग आपण कुस्करलेली जी भाजी होती ती ॲड करायची आहे. ती छान त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. आता या स्टेजला आपल्याला आपण जो बाहेर काढलेला बटाटा होता मगाशी तो ह्यात हाताने कुस्करून त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मगाशीच आपण बटाटा का नाही घातला, तेव्हा तो छान मॅश झाला असता. पण तेव्हा जर तो बटाटा त्यामध्ये मॅश केला असता तर तुमची पावभाजी ही गिळगिळीत झाली असती. त्याच्यामुळे ती गिळगिळीत न होण्यासाठी तुम्ही ही स्टेप तुम्ही एकदा वापरून बघा. नक्कीच तुमची भाजी ही छान गिळगिळीत न बनता एकदम चविष्ट बनणार आहे. हाताने बटाटा मॅश करून टाकल्यामुळे तो पूर्ण मॅश झालेला नाही आहे. त्याच्यामुळे पावभाजी ही खाताना अजूनच छान लागणार आहे, कारण मध्ये मध्ये त्या बटाट्याचा फ्लेवर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एकदा ही पावभाजी नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची पावभाजी कशी झाली. मग छान अशी मंद गॅसवरती 10 मिनटं साधारणतः ही भाजी छान परतून द्यायची आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये थोडं थोडं बटर ॲड करत जायचं आहे. 10 मिनटानंतर जे उरलेलं पाणी आहे पावभाजीचं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे पाणी ॲड करताना एकदम सगळं पाणी ओतायचं नाही, हळूहळू अंदाज घेत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर तुमची पावभाजी ही पातळ बनू शकते. जेवढं तुम्ही हळूवार मंद गॅसवरती ही पावभाजी परतून द्याल तेवढंच तुमची पावभाजी ही चविष्ट लागणार आहे. तुम्ही बघू शकता मी सुद्धा पावभाजीचा अंदाज घेत घेत त्याच्यामध्ये पाणी ओतत आहे.
या प्रमाणामध्ये तुम्ही जर पावभाजी बनवली तर कमीत कमी 4 लोक, जास्तीत जास्त 5 लोक हे आरामशीर पावभाजी खाऊ शकतात. तुम्ही बघू शकता आता आपली पावभाजी ही छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मीठ ॲड करूया. तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. मी इथे छोटे 3 चमचे एवढं मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही जर मोठा चमचा पोह्याचा वापरत असाल तर 1 ते 1.5 चमचा एवढं मीठ पुरेसं आहे. आता आपली पावभाजी ही पिवळी दिसत आहे. तुम्ही बघू शकता थोडं तिला कलर देण्यासाठी आणि थोडी अजून टेस्ट वाढवण्यासाठी एक छोटं पातेलं घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला केवढं बटर हवं आहे, केवढं तेल हवं आहे, की नुसतंच बटर हवं आहे, की नुसतंच तेल हवं आहे, याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. 1 चमचा मी बटर घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं मी तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट हे 1 चमचा, पावभाजी मसाला हा 1 चमचा हे ॲड केलेलं आहे. गॅस बंद करून तो मिक्स केलेलं जे सगळं मिश्रण आहे ते पावभाजीवरती फोडणी म्हणजे चटका दिलेला आहे पावभाजीला मी. तुम्ही बघू शकता त्याने आपले पावभाजीचा कलर हा थोडासा बदलतो. जर तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता. पण ही प्रोसेस केल्याने पावभाजीला एक वेगळीच चव लागते. ही स्टेप तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची पावभाजी कशी झाली. प्रत्येक घराघरामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी बनवली जाते, परंतु माझ्या घरामध्ये या पद्धतीने मी जेव्हा पावभाजी बनवते तेव्हा ती थोडीसुद्धा शिल्लक राहत नाही. या पद्धतीने तुम्ही जर पावभाजी बनवली आणि तिला असा चटका दिला तर ती पावभाजी हॉटेलच्या पावभाजीला सुद्धा मागे सारते. मला आणि माझ्या घरच्यांना झणझणीत चमचमीत पावभाजी खूप आवडते. त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये लाल तिखट आणि मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही कमी मसालेसुद्धा वापरू शकता. तुम्ही बघू शकता आपली पावभाजी मंद गॅसवरती छान अशी शिजलेली आहे. आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ही स्प्रेड करून घेऊया. आता आपली पावभाजी ही तयार आहे. आता पावभाजीसोबत खायला लागणारा पाव भाजून घेऊया. त्यासाठी एक पॅन घ्या किंवा एक तवा घ्या. त्याच्यावरती थोडंसं बटर स्प्रेड करा. बटर छान वितळलं की त्याच्यावरती थोडीशी पावभाजी घ्या. तुम्हाला जर पावभाजी नसेल घ्यायची तर मग तुम्ही मसालासुद्धा त्याच्यावरती टाकू शकता. पावभाजी मसाल्याचा वापर करू शकता तुम्ही. नंतर आपले जे पाव आहेत ते 2 भागामध्ये त्याला डिवाईड करायचं आहे आणि छान असे मंद गॅसवरती हे भाजू द्यायचे आहेत गोल्डन होईपर्यंत. आणि त्याच्यावरती डेकोर होण्यासाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. याच पद्धतीचा वापर करून आपण सगळे पाव हे भाजून घेणार आहोत आणि गरमागरम आपली पावभाजी आणि पाव सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि काकडी यासोबत ती सर्व करणार आहोत. घरामध्ये कोणताही कार्यक्रम असला तरी ही पावभाजी एकदम परफेक्ट आहे कोणत्याही कार्यक्रमामध्ये फिट होण्यासाठी. अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये झटपट, खमंग, चटपटीत अशी बनणारी ही पावभाजी आहे. तर घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही पावभाजी आहे. असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला ही पावभाजी आवडत नाही. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं प्रत्येक घरामध्ये वीकेंडला एकदा तरी ही पावभाजी बनतच असणार. त्यामुळे ही पावभाजी अशा पद्धतीने एकदा घरी करून बघा. चला तर आता ताट वाढायला घेऊया. एका ताटामध्ये 2 पावजोडी घ्या. कांदा, टोमॅटो, लिंबू, काकडी घ्या. एका वाटीमध्ये आपण केलेली पावभाजी आणि त्याच्यावरती बटरचा गोळा घ्या. वाह, बास. तुम्हालाही ज्योती होम कुक्समधल्या सगळ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.